नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक सोपी अशी उपवासाची रेसिपी बघणार आहोत. हे सगळं साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय करणार आहोत. इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे मी दही घेतलेलं आहे. हे फ्रेश दही आहे. आणि मी 1 कच्चा बटाटा सोलून घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहेत. तसेच पाव वाटी जिरं आहे, 2 छोट्या हिरव्या मिरच्या आणि मीठ. आणि आपल्याला वरईचा डोसा करायचा आहे उपवासाचा, तर त्यासाठी मी इथे हे तूप वापरणार आहे. आता आपण वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याला वरई म्हटलं जातं, काही ठिकाणी याला भगर म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये ह्याला समा म्हणून म्हटलं जातं. तर हे वरईचे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई, बटाटे, दही, मिरची, जिरं हे सगळं घालून एकत्रित करून आपण वाटून घेणार आहोत. तर आता वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्यातून हे धुवून घेणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकूया. तेल किंवा तूप आपण भिडाच्या तव्याला चांगलं लावून घेऊया. ज्या वेळेला आपण हे मिश्रण तव्यावरती सोडत असतो त्यावेळेला गॅस जरा मोठा असावा. छान असा उपवासाचा आपला वरईचा डोसा तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी वरई, दही आणि बटाटा वापरून आपण हा केला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गॅस जरा मोठा ठेवलेला आहे, मध्यम आहे. आता हे तूप चांगलं परत एकदा आपण चांगलं लावून घेऊया. पिठामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण जरा पहिलं जे मिश्रण होतं ते जरा घट्ट होतं. खूप छान अशी जाळीही सुटलेली आहे आपल्या डोस्याला. कडे मी थोडंसं तूप सोडलेलं आहे. अशा प्रकारे आपले उपवासाचे वरईचे डोसे तयार झालेले आहेत. बघितलं किती झटपट असे आपले डोसे तयार झालेले आहे. या डोस्यांबरोबर आपण बटाट्याची भाजी तसेच चटणीही आपण खाऊ शकतो. मी इथे दही ठेवलेलं आहे. दही बरोबरही आपण हे डोसे खाऊ शकतो. 1 वाटीच्या प्रमाणामध्ये 3 डोसे झालेले आहेत. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे डोसे झालेले आहेत. अशा प्रकारे ही उपवासाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.